आताची सर्वात महत्त्वाची बातमी जालन्यात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। देशमुख आणि सूर्यवंशीच्या आरोपांवरून आता यावेळी अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे। आरोपींवर कारवाईची मागणी जोर धरू लागलेली आहे। मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ज्या प्रकरणावरून सत्ताधारी आता सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। आक्रमक भूमिका विरोधक घेताना दिसतायत। त्याचबरोबर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतलं सूर्यवंशी प्रकरण, त्यामुळे आता याचा फटका अजित पवारांनाही बसलाय। कारण जालन्यात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले। देशमुख आणि सूर्यवंशीच्या आरोपींवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश जाधव। गणेश, या संदर्भातला अधिकचा तपशील। निश्चितच आज जालन्यामध्ये जे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावर असल्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत। जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्य कार्यालयाचं उद्घाटन संपलं होतं। त्या सोहळ्यानंतर अजित पवार जे आहे ते भोकरदनकडे जात असताना जे आहे या भोकरदन नाका येथे पोहोचले असताना मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि बीड आणि परभणी घटनेप्रकरणी जे आहे ती योग्य तो तपास करून देखील दोषीवर कारण्याची मागणी देखील यावेळी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। प्रज्ञा जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान जालन्यात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले। देशमुख आणि सूर्यवंशीच्या आरोपींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 1 महिना उलटून गेला तरीही आरोपी फरार आहे। त्याचबरोबर परभणीतलं प्रकरण सूर्यवंशी याची पोलीस कोठडीतच त्याचा मृत्यू झाला, संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यानंतर विरोधकांकडून हाच मुद्दा उचलून धरण्यात आला। मोर्चे काढण्यात येत आहेत, या संदर्भात आंदोलन करण्यात येत आहेत। त्याचबरोबर संपूर्ण राज्यभर या प्रकरणामुळे संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। जालन्यात अजित पवारांनाही याचा फटका बसलाय। अजित पवारांनाही याचा परिणाम भोगावा लागलाय, कारण त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। बातमी जालन्यातून। जालन्यात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। ही दृश्य आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरण, यामुळे आता राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे। विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसतायत। त्याचबरोबर सुरेश धस, भाजपा आमदार सुरेश धस यांनी सुद्धा हा मुद्दा विधानसभेत गाजवलेला पाहायला मिळाला। संदीप क्षीरसागर, अनेक सर्वपक्षीय जे नेते आहेत ते मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे मोर्चे काढण्यात आले। आणि त्यानंतर परभणीतलं जे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, कारण त्यांची पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सुद्धा राजकारण तापलेलंच पाहायला मिळालंय।